साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली आहे अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात चा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अनकंडिशनल लव भाग 2. जान्हवीची हनुमान चालिसा म्हणून झाली आणि ती मनोभावे देवासमोर हात जोडत होती. एवढ्यात कोणीतरी येऊन मांडीवर डोकं ठेवल्याची जाणीव तिला झाली. खाली पाहते तर तिचा लाडका क्षितिज होता. क्षितिज, काय रे, तू कधी आलास आणि काय झालं? आज अगदी देवघरात आलायस मला भेटायला. तू ठीक आहेस ना? त्याच्या केसातून हात फिरवत तिनं काळजीने विचारलं, कारण काहीतरी झाल्याशिवाय तो असा तिच्या जवळ येत नसायचा. मॉम, मी आत्ताच तिच्यासोबत ब्रेकअप करून आलोय. मला वाटलं नव्हतं ती सुद्धा अशीच असेल. मला आता ना प्रेम या शब्दांशीच नफरत होऊ लागलीये. पण काही झालं काय? शी इज नॉट लॉयल टू मी. दुसरं काय होणार आहे? अरे देवा, म्हणजे तू तिची सुद्धा परीक्षा घेतली आणि ती त्यात नापास झाली असणार. हे असं का करत असतोस तू क्षितिज? पाहिलंस ना, तुलाच त्रास होतो. हो माहिती आहे, पण मॉम, मला वाटलेलं ती यात पास होईल. मला वाटलं नव्हतं ती अशी असेल. एखाद्या माणसाचा पाय घसरतो, पण इतका? आय कांट टॉलरेट दिस. माझी निवड होती ती. मी 100% शुअर होतो. आर्यश बोलला तरी मला खरं वाटलं नव्हतं ती अशी असेल, पण तिनं आज प्रूव्ह केलं. ती सुद्धा इतरांसारखीच आहे. अरे, पण ह्या 2 वर्षात ही तुझी 4थी वेळ आहे ब्रेकअप करण्याची. हो माहिती आहे मॉम, पण मग काय, मी अशा मुलीसोबत आयुष्यभर राहायला हवंय का, जी छोट्या छोट्या आकर्षणांना भुलते, तिचा संयम घालवून बसते? जर मी एकाच मुलीचा आयुष्यभर विचार करण्यासाठी तयार आहे, तर तिनं तसं का असू नये? मला अशीच मुलगी हवी, जी मॉम तुझ्यासारखी असेल, जी फक्त माझी असेल, माझ्याशिवाय आणखी कोणाचा विचारही करत नसेल, आणि सध्या तरी ती या जगात कुठेही नसावीच बहुतेक. असो, नाही, आता प्रेम वगैरे भानगडीत मला पडायचंच नाही आहे. क्षितिज, शांत हो, माझं ऐक. सध्या फक्त बिझनेसवर लक्ष दे. कार्तिक आज काहीतरी डिक्लेअर करणार आहे तुमच्या दोघांबाबत, कारण आर्यशनेही आपला बिझनेस जॉईन करून 6 महिने झाले आणि अपेक्षेप्रमाणे तो छान मॅनेज करतोय. तर सध्या फक्त त्यावर लक्ष दे. काय माहीत, पुढे जाऊन आयुष्यात येणार असेल ती, तुला हवी तशी तर येईलच ना. ती येईल नाही येईल, बट माझं ठरलंय. डॅड आज माझ्या हातात बिझनेसची सूत्र देतील आणि बस, हा बिझनेस एका उंचीवर नेऊन ठेवायचा आहे. आता बस माझं एवढंच ध्येय आहे. दॅट्स लाईक अ गुड बॉय. चल चल बरं, आता छान मूड कर. ती त्याच्या गालात हलकेच मारत म्हणाली, तसं त्याच्या गालात ब्राईट स्मित आलं. मॉम, यू आर माय एनर्जी. कधीही लो फील होऊ दे. तुझ्याशी बोललं ना की आय फील एनर्जेटिक. नाऊ आय एम फीलिंग बेटर. यू आर सो स्वीट मॉम, तो तिच्या कुशीत चिरत म्हणाला. बरं, कळालं. चला आता, सध्या तरी मला किचनमध्ये जाऊन जेवणाचं पाहावं लागेल. काय माहीत आमची सून कधी येणार आहे आमच्या लाडोबाला आवडेल अशी. त्याला प्रेमाने बाजूला करत जान्हवी उठली तसा तोही उठला. कम ऑन मॉम, तू का करत बसतेस सगळं? ती बाहेर राजू बसली आहे ना, तिला लाव ना थोडं कामाला. तो शेवटचं वाक्य जरा हळूच बोलला. गप रे, त्यांचं काही वय आहे का आता? जान्हवी हसून म्हणाली. हो मग काय, आणि यशवंतला घे ना मग तिला. मी खास तुझ्यासाठी त्याला अपॉइंट केलंय. त्याला सांगत जागं काय करायचं ते तो करून देईल. अरे ठीक आहे, मला आवडतं आपल्यासाठी करायला म्हणून मी करते. आणि सगळं कुठं करते मी? एखादी भाजी बनवते बस. बरं चला, मला एक कॉन्फरन्स कॉल आहे, मी येतो. येतो म्हणजे आता ऑफिसला निघालास की काय? अगं नाही, मी बेडरूममध्ये आहे माझ्या. चल भेटू जेवणाच्या वेळी. हो हो ठीक आहे, जान्हवीने म्हणताच तो निघून गेला. जान्हवी मात्र मंद स्मित करत किचनमध्ये आली. आता कार्तिकने जे काही ठरवलंय ते सगळं क्षितिजला मान्य तर असेल ना? त्याला असं तर नाही ना वाटणार कार्तिकने त्याच्यावर अन्याय केला आहे? काय होणार आहे आज काय माहिती. तसंही कार्तिक माझ्याशी बोलल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. आमचं यावर बोलणं आधीच झालंय.
आणि त्याचा कॉन्सर्न बिलकुल वाईट नाहीये. बस आता क्षितिजने ते पॉझिटिव्हली घ्यायला हवं. जान्हवी विचारात किचनमध्ये आली. यशवंत ऑलरेडी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेला. दिवा लावायला जाण्याआधी तिनं त्याला आधीच सूचना जे दिलेल्या. वांग्याच्या भाजीची तयारी त्याने आधीच करून ठेवलेली. जान्हवीने ती फोडणीला टाकायला घेतली. रात्रीच्या जेवणाला डायनिंग टेबलवर सगळेच जॉईन झालेले. आजी, आजोबा, जान्हवी, कार्तिक आणि आर्यशही होता, फक्त क्षितिज सोडून. आर्यश, क्षितिज कुठे आहे बेटा? तो नाही आला जेवायला? ग्रॅनीने विचारलं. अगं तो येतोय, त्याची महत्वाची मीटिंग चालू आहे, आर्यश म्हणाला. ओ, आत्ता 8:30 होत आले, मीटिंग संपली नाही अजून. आणि मग तू काय करतोयस इथे? त्याची मीटिंग चालू आहे तर, आजोबा म्हणाले. अहो, मला नाही थांबू दिलं त्याने. म्हणाला महत्वाची मीटिंग आहे. तसंही ठीक आहे ना, मी थोडी ना ह्या घरातला मेंबर आहे. आर्यश, काय म्हणालास तू? अरे असं आम्ही कधी वागतो का तुझ्यासोबत? कार्तिक म्हणाला. तू त्याच्या इतकाच आम्हाला महत्वाचा आहेस. जरी दत्तक घेतलं असलं तरीही असा विचार नको करत जाऊस रे, जान्हवी ही समजावत म्हणाली. हो, तुम्ही नाही देत असं कधी जाणून, पण शेवटी मला माहिती आहे ना, जे आहे ते आहे. आणि खरंच मॉम, मला वाईट नाही वाटत याचं. मी फक्त स्वतःच्या लक्षात आणून देतो हे वारंवार, कारण मी हे विसरायला नकोय. आर्यश बरं, आता ह्या घरातलाच आहेस तू, प्लीज हे मनातून काढून टाक. क्षितिज जितकाच तुझ्या शिक्षणासाठी कार्तिकने खर्च केलाय, तो जर का असा फरक करत असता तर असं त्यानं केलंच नसतं. हे बघ, ह्या सगळ्याची जाणीव ठेवायची असते, बरोबर आहे तुझं, पण सोबत वेळ आली की आपली जबाबदारी पार पाडायचीही असते, हेही विसरू नकोस, आजोबा समजावत म्हणाले. हो आजोबा, मी हे नेहमी लक्षात ठेवेन. काय लक्षात ठेवेन? एवढी कशावर गंभीर चर्चा चालू आहे मलाही कळू द्या. एवढ्यात क्षितिजही जॉईन झाला. क्षितिज, त्याला रे का नाही थांबू दिलंस? मीटिंग होती तर, जान्हवीने थोडं रागातच विचारलं. अगं मॉम, मी बोललो ना मगाशी, कॉन्फरन्स कॉल होता, मग एवढी गरज नव्हती. तसंही रात्री काय झालं कॉन्फरन्स कॉलमध्ये त्याला सांगणारच होतो मी. बघ, मी म्हणालो नव्हतो, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. क्षितिज, काय आम्ही कोणीही असं कधीच नाही वागणार तुझ्यासोबत, कार्तिक म्हणाला. गैरसमज? कसला गैरसमज आर्यश? तुला काय वाटलं? क्षितिजने विचारलं. त्याला वाटतंय तू त्याला सगळ्या गोष्टीत बरोबरीने घेत नाहीस. अवघड आहे रे देवा, आजोबा म्हणाले. आर्यश, तू ना एक दिवस माझा चांगला मार खाशील. पुन्हा असं बोललं तर दूर वाटायलाही नकोय तुला, कळलं ना? मगाशी तुझी बाजू घेतली मी, ते काय डोक्यावरून गेलं तुझ्या? क्षितिज त्याला प्रेमाने झापत होता. सॉरी ना ब्रो, ते समीक्षा मगाशी बोलली ते लागलेलं मनाला, सो त्यामुळे असं झालं असेल माझ्याकडून, सॉरी. समीक्षा, तिचं काय आता? ती का बोलली तुला? ग्रॅनीने विचारलं. एक मिनिट, आता सगळे गप्प बसणार आहात. आज कार्तिकला थोडं महत्त्वाचं डिक्लेअर करायचं आहे. आणि हो, ते आधी जेवायला बसलाय तर जेवून घ्या. यशवंत, जेवायला वाढायला घ्या आता. जान्हवीने आदेश दिला तसे सगळेच गप्प बसले आणि यशवंत जेवण सर्व करू लागला. जेवणं झाली आणि सगळेच हॉलमध्ये चर्चेसाठी आले. कार्तिकचं बिझनेसबाबतचं जे काही ठरलं होतं ते आज तो आर्यश आणि क्षितिजला सांगणार होता. कार्तिक, बोलतोयस ना? जान्हवीने हरवलेल्या कार्तिकला आवाज देत भानावर आणलं. हो. तर क्षितिज, आर्यश, आपल्या बिझनेसचं तुम्ही दोघंही अगदी समान वारस आहात. आता इथून पुढे सगळं काही तुमच्या दोघांच्या हातात असेल. पण त्याआधी आपल्या या बिझनेसला कशी सुरुवात झाली, त्यात काय चढ उतार आले, हे सगळं माहिती असावं म्हणून मी सांगणार आहे. क्षितिजला या सगळ्याची कल्पना आहे, हो ना क्षितिज? हो डॅड, तो शांतपणे हसत म्हणाला. हो, पण आर्यश, तुला नाही आहे ना या सगळ्याची कल्पना? तर तुझ्या माहितीसाठी, हा बिझनेस आधी बाबांनी स्टार्ट केला होता. त्यामध्येही त्यांनाही खूप समस्या आल्या. एका उंचीवर गेलेला बिझनेस कबीर म्हणजे माझा चुलत भाऊ, त्याने तो बिझनेस रसातळाला न्यायचा प्रयत्न केला होता आणि खरं तर नेलाही. त्यातूनही जे काही धडे मिळत गेले आणि काही गोष्टी घडल्या, ज्यामुळे मी पुन्हा माझा नवीन बिझनेस सुरू केला.
त्यातही जान्हवीची साथ खूप मोलाची होती. आज जे काही आपण पाहतोय ते तिचं आणि माझं यश आहे. आणि मला असं मनापासून वाटतं की तुम्ही दोघांनीही आपल्या बिझनेसला आणखी एका उंचीवर नेऊन ठेवावं. ते तुम्ही दोघंही कराल मला खात्री आहे. तर क्षितिज, तुला तर माहीत आहे आपण वाजेगावला आपला आणखी एक नवीन प्लांट सुरू करतोय. हो डॅड, त्याचीच तर मीटिंग होती मगाशी आणि मी तेच सांगणार होतो आदेशला की तो त्या प्लांटचं पाहील. आदेश, तुला उद्याच तिकडं जायला निघावं लागेल. क्षितिज डायरेक्ट त्याला ऑर्डर देत म्हणाला. 1 मिनिट क्षितिज, माझं बोलणं झालेलं नाही आहे. कार्तिक मध्येच त्याला थांबवत म्हणाला. ओके सॉरी, बोला डॅड तुम्ही. हो तर तो प्लांट माझी इच्छा आहे क्षितिज तू पाहावास. डॅड मी गेल्या 3 वर्षापासून बिझनेस पाहतोय. मी तिकडे गेलो तर इथं कोण पाहणार? आर्यश आहे ना क्षितिज, तो सांभाळेल सगळं, कार्तिक म्हणाला. अहो डॅड, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? आर्यशने आपली कंपनी जॉईन करून जस्ट 6 मंथ झालेत. तो कसा सांभाळू शकेल एकटा? हो डॅड, तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेत आहात? आय थिंक ब्रो बरोबर बोलतोय. मी जस्ट 6 महिने झालेत जॉईन होऊन. मी कसं सगळं मॅनेज करू शकेल? ही डिझर्व दिस. मी नवीन प्लांटचं पाहू शकतो. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, आर्यश म्हणाला. माझा निर्णय झालाय आणि तो मी सांगितला आहे. इथला बिझनेस आर्यश तू सांभाळणार आहेस आणि तू एकटा नाहीये. मी आहेच की मदतीला, पण क्षितिज मात्र उद्याच वाजेगावला निघेल. कार्तिकने फरमान सोडलं तसा क्षितिज उठून उभा राहिला. डॅड, मी असा खेड्यात कधीच राहिलो नाहीये. तुम्ही मला का पाठवताय तिथे? ओके, मी इथं राहून पाहतो ते सगळं, मग तर ठीक आहे. पण मी तिथे राहायला वगैरे नाही जाणार. दॅट्स नॉट पॉसिबल. येऊन जाऊन करेल. क्षितिज, तो प्लांट आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे माहिती आहे ना तुला? तुला तिथं जाऊन राहावं लागेल. 6 महिने लागतील, वर्ष लागेल, असं जे असेल ते असेल, बट इट्स माय अँड ऑर्डर. कार्तिक, मी काय म्हणतो, थोडं शांततेनं घे ना. पुन्हा एकदा विचार कर. क्षितिजला सवय नाहीये रे असं गावाकडे जाऊन. आजोबा मध्येच बोलत होते ते तोडत. डॅड प्लीज, तुम्ही मध्ये बोलू नका. माझं ऑलरेडी ठरलंय, दॅट्स इट, कार्तिक ठामपणे म्हणाला. डॅड, तुमचं सगळं ठरवून झालंय तर काय बोलणार आहे मी? ॲज यू विश ते, म्हणत क्षितिज जरा रागानेच त्याच्या रूममध्ये निघून गेला. तसे सगळेच उठून उभे राहिले. ग्रँडपा, ग्रॅनी आणि जान्हवीनेही त्याला आवाज दिलेला, पण तो काही थांबलाच नव्हता. आजचा पार्ट इथंच संपलाय. क्षितिजला त्याच्या मनाविरुद्ध खेड्यात जावं लागणार आहे. तो जाईल का त्यासाठी जान्हवी त्याची समजूत काढेल? गावी गेल्यानंतर नेमकं काय होणार आहे? त्याच्या आयुष्यातलं खरं प्रेम गावी तर मिळणार नसेल ना त्याला होणारं प्रेम आणि त्यामध्ये असणारे खूप सारे ट्विस्ट अँड टर्न. कथा खूप इंटरेस्टिंग असेल. नक्की ऐकत राहा अनकंडिशनल लव. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.